नमः पार्वती पतये हर हर महादेव। उज्जैन को जाने के लिए पैसा नहीं, महाकाल का बुलावा चाहिए। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण उज्जैनला जायचं कसं, राहायचं कसं, उज्जैनमध्ये पाहायचं का, या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्ही जी चूक केली ती चूक तुम्ही उज्जैनला गेल्यावर करू नका। मित्रांनो, लहानपणी आपण लहान बाळाला झोळी झोपताना पाहिलं असेल आणि मी आज मोठ्या बाळाला झोळी झोपताना बघतोय। दौंडमध्ये पोहोचल्यावर मी झोपी गेलो, कारण ट्रेन होती 2 वाजताची। मध्ये आणि दौंडमध्ये येण्याचं कारण हेच, 2 वाजता गाडी आहे उज्जैनला। आणि ही गाडी मित्रांनो उज्जैनला जाणारी दौंडमधनं 2 वाजता आहे आणि तीच गाडी उद्याच्याला, म्हणजे उद्या उज्जैनमध्ये सकाळी 6:30 वाजता पोहोचल। आता तिकीट काढायला जायचं आहे, तिकीट काढू आणि भेटू मग रेल्वेमध्येच। ही गाडी आहे ना दौंड इंदोर, गाडीचा नंबर असा आहे बघा 2294 UP दौंड। ही गाडी बघा, ही गाडी 2 वाजता हलते। तर फ्लॅट क्रमांक 6 वरती निघली आहे, म्हणजे थांबले इथं आता 2 वाजता क्लिअर निघेल। मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर माझी ही पहिलीच वेळ आहे आणि मी चाललोय इंडियन रेल्वेने महाकाल बाबा के दर्शन लेने के लिए। ही बघा, आणि हे बघा कोच आहे इथं, काहीच गर्दी इथं दिसणार नाही तुम्हाला। तर बसलो आम्ही, ते बॅगा टाकलेत पूर्ण होता। मित्रांनो, ह्या रेल्वेमध्ये आपण पहिल्यांदा 17 तासाची, आयुष्यातली पहिली 17 तासाची आपण सफर करणार आहोत। तर खूप मजा येणार आहे। सपनों का शहर उज्जैन को हम जा रहे हैं। यात्रीगण कृपया ध्यान दे, आपका स्वागत है उज्जैन के स्टेशन पर। उज्जैनच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आणि मी आकाश लक्ष्मी दिलीपमध्ये पोहोचलोय उज्जैनला आणि तुम्ही पाहता LM सिने ब्लॉग। तर हेतून आपण आता महाकालच्या दर्शनासाठी जाणार आहोत। आणि बघा, हे खूप जबरदस्त वातावरण आहे, सकाळ सकाळची सुरुवात। आणि नमस्कार सर, सकाळ सकाळची सुरुवात आणि मी तर खूप एक्साइटेड आहे जायला, कारण आता इथनं बघा रूम पण करायचे आणि आता रूम झाल्यानंतर हो दर्शन कसं होतंय आणि कसं काय पुढच्या ॲक्टिव्हिटीज होत्यात ना, त्या सगळ्या पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत जोडले जावा। अब हम जा रहे हैं कौशिक भाई के साथ, और आता आम्हाला तेच रस्ता दाखवतील की दीक्षा कुठनं कसं आहे, कारण ही लोकलची आहेत नाही का। तो हमारे मार्गदर्शक यही है अभी भाई, औपचारिकता। आप उज्जैन स्टेशन वाहन आहे ना ती बघायला लागलोय। ही भाई आमच्या सोबत उज्जैनचं, त्यामुळे आम्ही आता सापली बघा, इथे एक गाडी आली आहे MS13, इथे MP13 आहे, MS13 सोलापूर पाय होतं। कौशिक भावाचा निरोप घेऊन आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि रिक्षावाल्याला इथल्या रूमच्या रेंट्स विचारू लागलो। एक दिन का कितना लेगा हम दोनों के लिए? एक दिन का 6-7 अगर रूम अगर तुम व्यवस्थित अगर लो, हाँ तो 700-800-900 रुपये बहुत यार। हाँ 700-800। 1000-1200। अरे यार बहुत है ना। बहुत है ना। हाँ वही ना, उससे सस्ता था रूम है, तुमको अंदर दिखा देंगे। सस्ता किधर है फिर? उधर महंगा तरफ अंदर ही है। अबे यार वो दिखा दो ना यार, सस्ते में वाला 230 वाला। दिखा देंगे वो। हाँ चलेगा चलेगा।
फक्त आतुरता आहे ना, फक्त महाकाल बाबांच्या दर्शनाचीच आहे, दुसरे काही नाही. किती वेळ संकट येऊ द्या, काही पण येऊ द्या, फक्त त्याचा हात डोक्यावरती पाहिजे. तुमचं कोण सुद्धा काहीच वाकडं करू शकत नाही. फक्त बोले बाबा की. स्टेशनवरून मंदिर हे 1.5 किलोमीटरचं अंतर. रिक्षावाला तुमच्याकडून 20 रुपये घेईल. आम्हाला तिथं पोहोचल्यानंतर पहिल्यांदा रूम बुक करायची होती, कारण 16 तास प्रवास केल्यानंतर आम्ही थकून गेलो होतो. इथं रूमचे रेट्स 300 पासून ते 900 पर्यंत आहेत. मंदिराच्या शेजारीच हॉटेल पण आहेत. पण तुम्ही इथल्या आश्रमामध्ये सुद्धा राहू शकता. तुम्हाला इथं एक आश्रम आहे, तिथं 8 जणांना 1000 रुपये मध्ये सुद्धा मिळून जाईल. मी दोघा येऊ द्या किंवा तुमची फॅमिली येऊ द्या ना, तर दोघांसाठी बजेट सांगतो तुम्हाला. आमच्या दोघांसाठी बजेट किती होतं इथं. तर अशा रूम आहेत इथं 400 रुपयाला पर डे, म्हणजे 400 रुपयाला एका दिवसासाठी 400 रुपये घेते दोघांसाठी. आणि काय काय वेळेस तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल म्हणजे पाहिजे चांगली. नित्या काय काय लागलाय? अरे पोऱ्या खाला शेंगदाणे म्हणताय चटणी पण काढली आता आता परत मस्त कुठं आणलं? कुठं गावात नाही घेतलं वाटतं. गावात घेतले. मित्रांनो काय आहे? सूक आहे, सूक. घरनं दिलेली चटणी, मम्मीने दिलेली चटणी, आईने केलेल्या पोळ्या. नितीन बाय. रामघाटला रोड जातोय असा, म्हणजे आपण मंदिराकडे आले ना असं इकडून अशा टाइम मध्ये थोडंसं पुढे यायचं आणि इथनं जायचं. असं सांगितलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी कलशातून अमृत सांडलं होतं. त्या 4 शहरामध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो. त्यापैकी एक हे उज्जैन आहे. आणि उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे. ती मोक्षदायिनी नदी मानली जाते. पुराणात याचा उल्लेख आपल्याला आढळतो. मेन दरवाजात गेलतो आता. मेन दरवाजा नाही, भारत माता चौक. उज्जैन मध्ये आल्यानंतर आमच्याकडून एक चूक झाली. ती चूक तुम्ही करू नका, कारण ती काय चूक आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल त्याचं वर्णन केलेलं आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा.